सरपंच मंगेश साबळे यांनी थेट अंतरवली साराटी येथे जाऊन मनोज पाटील जरांगे यांची भेटत येथे घेतलेली आहे। कारण की दिनांक 29 ऑगस्ट 2026 पासून जरांगे पाटलांचं नवीन आंदोलन आता इथे परत एकदा चालू होणार आहे। याच पार्श्वभूमीवर त्यांनी इथे भेट घेतली आणि आपल्याला मिळालेल्या खोट्या नोटिसीबाबत देखील दादांना त्यांनी खबर येथे दिली आहे आणि त्यांनी असं देखील सांगितलं की दादांनी तात्काळ अधिकाऱ्यांना फोन लावून ह्या सर्व अवैध नोटिसा काढून टाकण्याचे आदेश दादांकडून इथे देण्यात आलेले आहे। सरपंच साहेब, आज तुम्ही जरांगे पाटील यांची भेट घेतली। तुम्हाला एकीकडे पोलीस प्रशासनानं हद्दपारीची नोटीस दिली आणि आज तुम्ही जरांगे पाटील यांची भेट घेतली, काय कारण? सन्माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांच्या कानावर मी हा विषय टाकलाय। दादांनी आयजी सरांना फोन करून सामान्य शेतकऱ्यांसाठी सामाजिक काम करणाऱ्या लेकरांवर अशा पद्धतीची कारवाई करू नये म्हणून आयजी सरांना सांगितलेलं आहे। आयजी सरांनी देखील शहानिशा करून याच्यावर काय पर्याय काढता येतो आपण बघू असं दादांना सांगितलेलं आहे। सरपंच साहेब, एकीकडे आता 29ला आता 7-8 दिवसावर आंदोलन येते, आंतरवाली मोठं आंदोलन जरांगे पाटील उभं टाकतात आणि त्याच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तुम्हाला हद्दपारीची नोटीस येते, यावर काय वाटतंय? नक्कीच कुठेतरी सरकार आम्हाला घाबरलेलं आहे। त्यांना माहिती आहे हे तरुण सरपंच असतील, जिल्हा परिषद सदस्य असतील, आता नेत्यांच्या मागे फिरायचं सोडून सन्माननीय मनोजदादा यांच्या पाठीमागे उभे राहिले। हे आंदोलनाला देखील घाबरले म्हणून खोटे साक्षीदार उभं करून तडीपारीसाठी खंडणी या ठिकाणी दहशतवाद माजवला म्हणून असे खोटे गुन्हे आमच्यावर दाखल करतात। असे कुठलं प्रकरण, असं कुठलं आंदोलन तुमचं गाजलं की पोलीस प्रशासनाला तुम्हाला या हद्दपारीच्या नोटिसा द्याव्या लागल्या? आंदोलनामध्ये मी सन्माननीय कलेक्टर साहेबांना बोललो असेल त्यावेळी सन्माननीय कोर्टाने मला जामिनावर सुटका दिलेली आहे आणि काही अटी शर्ती आहे की रविवारी सिटी चौक पोलीस स्टेशनला हजेरी लावायची। त्या पद्धतीची हजेरी या ठिकाणी आम्ही लावतोय। मात्र खोटे साक्षीदार उभे करून सीपी आणि डीसीपी या दोघांनी आम्हाला तडीपार करण्याचं ठरवलंय। कारण असं आहे की आम्ही आवाज शकतो। आता साहेब आपण बघा, हे आमची जमीन आहे, शेती आहे, पाऊस नाही आहे, शेतकरी हवा